गायकवाड अकॅडमी मंगळवेढाच्या वतीने माचनूर येथे श्रमदान. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बजावली स्वयंसेवकांची भूमिका. कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे झाले कौतुक. माचनूर प्रतिनिधी. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा माचनूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सभेची तयारी करण्यासाठी व तेथे श्रमदान करण्यासाठी गायकवाड अकॅडमी मंगळवेढा येथील प्रशिक्षणार्थी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत सेवा केली. यामध्ये सभेच्या मैदानाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, चटाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच गर्दीमध्ये सर्वांची व्यवस्थित सोय आदी कामे केले. तसेच गर्दीचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून साखळी पद्धतीने येण्या जाणाऱ्यांना मदत केली. माचनूर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे कौतुक करण्यात आले व गायकवाड अकॅडमीचे प्रमुख गायकवाड सर यांचा सन्मान करण्यात आला. या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम केलं. काय भावना होत्या आणि कोणत्या अकॅडमीमधून तुम्ही आलात? नाव खरं म्हणजे ते सर आलते ना, त्यांना भेटण्याचं सगळ्यात मोठं म्हणजे काम होतं. आणि आमचे गायकवाड सरांनी आम्हाला इथं आणले, स्वयंसेवकचं म्हणजे पदवी दिले. आम्ही त्या चटाई वगैरे लावलेत, म्हणजे महिलांना बसवलेत, हे सगळं काम केलेत, पार पाडलेत. आम्हाला खूप आनंद भेटले की आम्ही स्वयंसेवकचं काम केले. सगळं अरेंजमेंट करताना लोक ऐकत होते का तुमचे? म्हणजे हा, बसवत ऐकत होते. वगैरे. दादांना जवळून बघता आलं, तो क्षण कसा होता? ते लय भारी वाटलं की आमच्यासाठी रडणारे माणूस आमच्या समोर आले. मराठा आरक्षणासाठी रडणारे माणूस आमच्या समोर आले, आमच्यासाठी रडणारे माणूस आले, त्यांना भेटलं तर लय भारी वाटलं. अकॅडमी बद्दल काय सांगाल? काय वाटते? आमची अकॅडमी लय भारी आहे. मी गोंदिया गायकवाड अकॅडमी मंगळवेढामध्ये आले. मी गोंदिया जिल्ह्याची आहे. देवी रामकृष्ण खोब्रागडे माझं नाव आहे. मी गोंदिया जिल्ह्यावरून गायकवाड अकॅडमीमध्ये आले. गायकवाड सरांची गणित शिकवण्याची पद्धत, बुद्धिमत्ता शिकवण्याची पद्धत, GK लय भारी शिकवतात. मासाळ सरचा ग्राउंड, आमचे कोच आहेत मासाळ सर आणि सागर सर आमच्याकडे लक्षपूर्वक म्हणजे लक्ष देते ते मुलींकडे. हे आमचे 3 सर आहेत ती, आणि हे सगळे पण आम्हाला खूप साथ देतात. आता गोंदिया जिल्ह्यातून तुम्ही आलात, गोंदिया जिल्ह्यातून मंगळवेढ्यात अकॅडमीसाठी आलात. का एवढं लांब यावं वाटलं का? खरं म्हणजे गायकवाड सरांचं बुद्धिमत्ता आणि गणित शिकवण्याची टेक्निक म्हणजे कुठून भेटले? इंस्टाग्रामवरून बघितलं. हां, YouTube, Instagram. ठीक. एकंदरीत मनोजदादा जरांगे पाटलांचा कार्यक्रम होता. काय भावना आहेत? काय केलं तुम्ही? मराठा आरक्षणासंदर्भात संघर्ष योद्धा जरांगे दादा पाटील यांची या ठिकाणी सभा होती. त्या ठिकाणी आमच्या गायकवाड अकॅडमी मंगळवेढा या अकॅडमीमार्फत आम्ही या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून आलो होतो. काय काय केलं? या ठिकाणी गर्दीचा व्यवस्था करणे, पाणी वाटणे, त्यानंतर सर्व लोकांना पार्किंगची व्यवस्था कोणीकडे आहे ते सांगणे, या सर्व गोष्टी सरांनी जे मार्गदर्शन केले त्यामुळे गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामे केली. एकंदरीत हे सर्व करत असताना काय भावना होत्या? कशा पद्धतीचा उत्साह होता? उत्साह हाच होता की आपण कुठेतरी ज्या माणसाने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला मराठा आरक्षण मिळण्यासाठी, आज त्यांच्याच सभेची आपणाला सेवा करायला मिळते ती गायकवाड सरांमार्फत मिळते. यासारखा दुसरा आनंद नव्हता. आम्ही गायकवाड अकॅडमी मंगळवेढा येथे प्रशिक्षण घेतो, सैन्य प्रशिक्षण. तसेच संघर्ष योद्धा मराठा आरक्षणाचे मनोज दादा जरांगे यांचं आगमन इथे होणार होतं माचनूरमध्ये. म्हणजे माचनूरमध्ये आगमन होणार होतं, त्यासाठी आम्हाला स्वयंसेवक या कार्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं. इथं आम्ही खुश होतो, कारण की अख्खा महाराष्ट्र पिंजरून काढणारे आपले मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासाठी आम्ही स्वयंसेवक म्हणून इथं आलो, हे आमचं भाग्य समजून आजचा दिवस पूर्ण आम्ही कार्य दिलो. आम्ही मंगळवेढा गायकवाड अकॅडमीमधून आलेलो आहे. बट हे आम्हाला जे बोलवलं होतं स्वयंसेवक म्हणून, ॲज स्वयंसेवक म्हणून ही फील झाली जसं आम्ही प्रत्यक्षात पोलीस असल्याची भावना आम्हाला तयार झाली मनामध्ये. आणि स्वयंसेवक होताना हे स्वयंसेवकचे काम असं असतं की स्वतःच्या अंगावर लाठीचार्ज जरी झाला तरी आपण सहन करण्याची ताकद. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आपल्याला संदेश दिला आहे, अख्खा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी पेटलेला मुद्दा जो होता, तो संदेश आम्ही पाठीशी घेऊन स्वयंसेवक म्हणून आम्ही कार्य पाडलेला आहे. खरं तर अकॅडमीमध्ये तुम्ही डेली रुटीन असतो,
आज दिवसभर तुम्ही या ठिकाणी असल्यामुळे ते रुटीन थोडंसं चेंज झालं असेल. नाही, कारण याच्यानंतर आम्हाला जे आम्ही पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतोय, आम्ही याच्यानंतर आम्हाला ही स्टेप फॉलो करायची ती आम्ही आज प्रत्यक्षात अनुभवली. आज इथं आम्ही दुपारी आलो होतो 2 वाजता. आम्ही गायकवाड अकॅडमी मंगळवेढेतर्फे आलोय. आमची सर्व टीम आणि खूप सपोर्ट केला ह्या कार्यक्रमामध्ये आणि आमचं एक चांगलं भाग्य एक निर्माण झालं, म्हणजे आम्ही एक स्वयंसेवक म्हणून आम्ही सगळ्यांचं म्हणजे कार्य पार पाडलं. बरं. कशा पद्धतीचा उत्साह होता, काय वाटलं तुम्हाला? खूप आनंद होतो, कारण मनोजदादा जरंगे पाटील हे आले त्यानिमित्त आम्ही म्हणजे छान कार्य पाडलं. ते आले, खूप आनंद झाला आणि व्यवस्थित आम्ही केलं कार्यक्रम. दादांना जवळून बघता आलं? हो, आलं. माझं नाव श्यामल संजय बनसोडे. मी अकोल्यात राहते, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. गायकवाड अकॅडमीमध्ये प्रशांती आहे आणि इथं आम्ही समाजसेवक म्हणून आलो होतो आणि आम्हाला खूप छान वाटलं. काय काय केलं त्या ठिकाणी? म्हणजे येऊन इथं सगळ्यांना लाईन वगैरे, महिलांना इथं तिथं बसवायचं वगैरे सगळं केलं. सगळ्यांनी हे पण केलं, प्रतिसाद पण दिला. त्यामुळं धन्यवाद. सिद्धापूरमधली गायकवाड करिअर अकॅडमी इथं मी पोलीस प्रशिक्षण घेते. इथं आल्यावर खूप चांगलं वाटलं, म्हणजे इथं स्वयंसेवा आपण करतो, म्हणजे खूप चांगलं वाटलं. असं कधीपासून आहे अकॅडमीमध्ये तुम्ही? मी 1 वर्ष झालं करते. बरं. फक्त आम्ही विनंती केली त्या ठिकाणी